तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धेश राणे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर नवीन वर्षाची ही सुरुवात झालीच आहे आणि नवीन वर्षाची पहिलीच ट्रीप माझी मोठी आहे. पहिला नॉर्मली महाराष्ट्राबाहेर कधी गेलो नाही जास्त करून, कर्नाटक आणि गोवाच्या आसपास वॉटरफॉलला देखील गेलो होतो. पण ही सगळ्यात मोठी ट्रिप राहणार आहे, म्हणजे पहिली माझी ट्रिप जी आहे उत्तराखंड नैनितालची. कैचीधाम भरपूर लोकांना माहीत असेल पण नसेल पण, सो ती ट्रिप राहणार आहे. तर उत्तराखंडमध्ये ट्रिप भारी आहे, एन्जॉयमेंट भरपूर होणार आहे आणि बजेट फ्रेंडली ट्रिप आहे. कारण की आम्ही कुठल्या स्पॉन्सर मार्गे किंवा टूर मार्गे जात नाही, आम्ही वैयक्तिक जातो. त्याची सगळी संपूर्ण माहिती तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ चालू करते, सगळी माहिती तुम्हाला सांगत जाईन मी पुढे कसं काय तिकीट कसं आहे किंवा कसं आहे ट्रॅव्हलिंग कुठनं कसं पण करायचं किंवा काय सगळी माहिती तुम्हाला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओ पण चालू करा, चला. बॅगा वगैरे आमच्या सगळ्या भरून झाल्यात आणि सनेची वाट बघतोय. येतो बोलला, अजून तर आलेला नाही. फायनली आमचं सनी शेट आले आहेत. दिवस मारते बॅगा एवढ्या झाल्यात, 4 जण आहेत. ह्या बॅगा इथं बॅगा त्या घेऊन आमच्या उभारल्या. काढ तू, काढ बॅगा काढ. तर आता आलोय आपण स्टेशनला आणि ट्रेन लागलेलीच आहे बरोबर, निजामुद्दीन एक्सप्रेस. सो सीट बघाय कोणती आहे ती. तर आता आम्ही सीटवर आलोय. आमच्या 2 वरच्या अप्पर आहेत. ही एक आता साईडला बसत, ती एक आणि खालची एक आहे सीट आमची. 4 सीट आहेत आणि स्लीपर गावलं कारण 2 महिन्यापूर्वी आम्ही बुकिंग करायला गेलो होतो, पण बुकिंग भेटलं नाही, सगळं फुल होतं. 3rd AC बघत होतो पण ते पण फुल होतं. सो स्लीपर गावलं. स्लीपरचं तिकीट आहे 800 रुपये इथून दिल्ली, म्हणजे कोल्हापूर टू दिल्ली. आणि स्लीपर 3rd AC बोला तर त्याचं आहे तिकीट 2080 रुपयाच्या आसपास. सो तिथून परत आणि दुसरी ट्रेन आहे आमची. तर ही ट्रेन उद्या मे बी संध्याकाळी 6 वाजता पोहोचेल दिल्लीमध्ये. तो आजचा दिवस आणि उद्या तुमचा ट्रेनमध्ये जाणार. तर आमचे लोक असले तिथं निघामध्ये, नीला तर काम आहे, तो ती काम करत असली आहे. सुट्ट्या देत नाही कामावर, सुट्ट्या देत नाहीत म्हणून. तर तू काम कर. तर आता मी कराडच्या पुढे आलोय. साधारणतः 7 आता येईल, वाजला 1. बघा भूक पण लागायची, जेवायची तयार आहे. तर ही जेवणाचं त्यांचं सगळं चालू आहे आमचं काढायला. तरी पण फॅमिली आमच्यासोबत इथं आहे आता सीटला. हे बाकीची सीट त्यांच्या 3घांची आहेत, आमच्या 3 आहेत आणि इकडची 1 आहे. तर आता जेवण घेतो सगळं. सगळी जेवत आहेत. घरचा डबा आणला. शक्यतो ट्रेनमधला बाहेरचं खाणं टाळतोय, त्यामुळे घरचं जेवण 1 नंबर चांगलं. सो धपाटा, टाळवटांची भाजी, दही आहे, परडो पण आहे तिथे, सॉस वगैरे खाते ती पण. हां संध्याकाळी 7 वाजलेत आणि आमची पेंट्री चालू आलं इथे. पर्सनल कॅन्टीन चालू आलं आहे ट्रेनमधलं. जे आता बनवते आम्ही सँडविच सगळं साहित्य आणलं आहे. आणि आमची मॅडम सँडविच बनवते आणि दोघं समोर बसल्यात. तिला ऑलरेडी एक दिलं आहे कारण की ती बटाटा वगैरे खात नाही म्हणून. स्वतः हे एन्जॉय करतो. तर आतावर आले मी भोपाळमध्ये. वाजलेत 7:30 आणि ॲक्च्युली भोपाळचं टायमिंग आहे ते 6:30 आहे. सो 1.5 तास तरी ट्रेन लेट आहे. म्हणजे पावणे 8च्या आसपास झालेत. 1.5 तास ट्रेन लेट आहे. तर आता पुढचं उद्या दिल्लीला आमची टायमिंग आहे ऑलरेडी. तिथून दिल्लीतून परत काढतो जाऊन दुसरी ट्रेन आहे, मध्ये डिस्टन्स आहे 1.5 तासाचं. लवकर बोलली तर ठीक आहे, ना तर ती परत चुकलं तर प्रॉब्लेम आहे. सो बघूया ती किती वाजता पोहोचते. तर ते पण जरा टेन्शन लागलं आहे. आज आहे बरोबर मकर संक्रांती, म्हणजे 14 जानेवारी आणि आपण आहे आग्र्यात. आणि इकडं या साईडला पतंग उडवायचा सण चालू झाला. म्हणजे संक्रांतीच्या टाईमला तर पतंग उडतात, भरपूर प्रमाणात पतंग आहेत. आता व्हिडिओमध्ये थोडेफार दिसतील. पण आता इथे बघतो सगळीकडे पतंग उडत आहेत आणि उत्साह, संक्रांती उत्सव पतंग उडून केला तो इकडे. सगळी पतंग आहे तिथे.
फायनली 2 दिवसाच्या ट्रॅव्हलिंग नंतरनं आम्ही दिल्लीत पोहोचलो आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण भुसावळच्या आसपास 1.5 तास ट्रेन लेट होती. आता तरी एक अर्धा तास लेट झाले. 6:30 वाजल्यानंतर ट्रेन बरोबर 7ला पोहोचले. इथून आता परत आमचं दुसरं स्टेशन आहे. ती दुसरी ट्रेन आहे ती दुसऱ्या स्टेशनला आहे, दिल्ली कारण ओल्ड दिल्ली. हे दिल्लीतच साधारण 4 ते 5 स्टेशन आहेत. सो ते आता तिकडे जायचं आहे. परत इथून मेट्रो पकडून दुसऱ्या ट्रेनला, ते पण माहिती सांगतो तुम्हाला. आणि जर तुम्हाला इथं फिरायचं असेल तर दिल्ली मेट्रो म्हणून एक ॲप आहे, तर तिथून तुम्ही ॲपवरनं मेट्रोची माहिती घेऊ शकताय. सो आता मी जातो मेट्रोला. इकडून सर्व आल्यानंतर बाहेर पडलं निजामुद्दीनवरनं पुढे जरा चालू झालं की इथं समोर दिसतं मेट्रो स्टेशन. तर मेट्रोवर मग 2 ट्रेन परत बदलायचे आहेत कारण की आम्हाला ओल्ड दिल्ली स्टेशनला जायचं आहे. सो तिथून आमची काठगोदामसाठी ट्रेन आहे राणीखेत म्हणून. तर आता मला इथून परत ट्रेन पकडून 2 मेट्रो ट्रेन बदलून मला तिथे जायचं आहे. सो जायला एक अर्धा पाऊण तास तर लागेल. इथे गर्दी पण भरपूर आहे. तो मोबाईल ठेवताना जातो मी. तर मेट्रोनं तिकीट काढलं आहे. ज्याचं एक तिकीट आम्हाला 43 रुपये पडलेले आहे चांदणी चौक. तर इथून आम्हाला जायचं चांदणी चौकला. सो आता सगळे थांबले तिथून आम्ही निघतो चांदणी चौकला मेट्रोसाठी. तर आता आलो आहे दिल्ली मेट्रोमध्ये आणि हा मॅप आहे. मधून 4 स्टेशन आहे. तिथून आम्हाला परत दिल्ली हाटला उतरायचं आहे. तिथून परत दुसरी चांदणी चौकसाठी ट्रेन आहे. हे जे पायाची ठसी देतात ना तर ते लाईनसाठी आहेत. जर तुम्हाला कोणती लाईन चेंज करायची असेल तर पिंक लाईन असेल तर पिंकसाठी पिंक पायाची ठसे आहेत. येलो लाईन आहेत तर आपल्याला येलो पायाची ठसे आहेत त्याला फॉलो करत जायचं आहे. तर हे बरोबर आपल्याला येलो लाईन म्हणजे जी येलो लाईन ट्रेन आहे तर तिकडे नेण्यासाठी आहे. अशीच रेड लाईन पण आहे, ब्लू लाईन पण आहे, ग्रीन लाईन आहे. प्रत्येक स्टेशन तुम्हाला चेंज करताना तुम्हाला हे पायाचे ठसे दिसतील, ते तुम्ही फॉलो करत जाऊ शकताय. आता आम्ही तेच फॉलो करत चाललो आहे येलो लाईनला. येलो लाईन म्हणजे तिथून आम्हाला परत जायचं आहे चांदणी चौकवर. सो तिकडे जाऊया आता. 2 मेट्रो बदलायला लागल्या. त्यातली एक मेट्रो आम्हाला येलो लाईन नंतर पिंक लाईन नंतर येलो लाईन जे आम्ही चांदणी चौकला उतरलो आहे. चांदणी चौकपासून आम्ही आता आलो आहे स्टेशनला दिल्ली स्टेशन. तर इथून आमची राणीखेत एक्सप्रेस आहे जी आहे काठगोदामसाठी आणि ती आहे 10 वाजता. सो आता वाजलेत 8:15. अजून तुमच्याकडे 2 तास तरी आहेत आरामात. सो आता ह्यांना भुकायला आल्यात तर खाऊन घेतो आणि मग आतून स्टेशनमध्ये आज जातो. म्हणून दिल्ली स्टेशनच्या बाहेर आम्ही आलो आहे. तर दिल्लीत आल्याने छोले भटुरे खाल्ल्याचं म्हणणार आहे. आता सगळ्यांना छोले भटुरे खायचं आहे. सो तिथेच दुकान आहे बरोबर स्टेशन समोर, तिथेच बसलो आहे छोले भटुरे खायला. आणि चौघांची पण ऑर्डर दिली आहे छोले भटुरे. छोले तर हे आहेत दिल्लीची छोले भटुरे. छोलेची भाजी, भटुरे म्हणजे पुऱ्या मोठ्या टाईपच्या. साईज ते बघा ते मोठी. हे साईज कितनी आहे वो? बडी ती मोठी. खा दो. आता आलोय बरोबर स्टेशनला. चाललं 8 वाजेबरोबर 9:15 आणि 10ची ट्रेन आहे पाऊंडाची. लेट आहे ट्रेन आता 15 मिनिटं साधारण लेट आहे. 10-10:15 आसपास ट्रेन येईल. स्वतः थोडं इथेच बसतो आणि बरं ट्रेन आली की झोपून टाकणार. फायनली ट्रेन आमची आली आहे आणि साधारण पाऊण तास लेट आहे ट्रेन. आता वाजलेत बरोबर 10:30. पाऊण 10ची ट्रेन होती 8 वाजले. काठगोदाम जायला किती वाजता काय माहीत. सो बाकीची भरले सगळी गर्दी पण आहे भरपूर. जाऊन झोपतोय मी. भेटूया उद्या सकाळी. या 2 शीट आहेत. सण्या तिकडे साफ करला आहे आणि एक शीट आहे. सण्याला रुपये मी लांब टाकला आहे. फायनली आम्ही आलोय काठगोदामला, आमचं शेवटचं स्टॉप. सो दिल्ली टू काठगोदाम स्लीपर ट्रेनचं तिकीट आहे 200 रुपयाच्या आसपास. इथून आता आमच्या बाईक रेंट आहेत केलेल्या तर त्या आहेत. थंडी इथं भरपूर आहे. आता तर ऑलरेडी पण खाल्या. इथून नैनिताल आणि बाकीचे वरचे स्पॉट आहेत ते पूर्ण थंडीचे आहेत. सो जास्त थंडी वाजली तिथे. सो आता आम्ही जातो आहे बाहेर आणि आमची बाईक आहे रेंटला. कारण म्हणजे आम्ही बाईक रेंटने केली इथे. सो बाईकनं आम्ही जाणार आहे नैनितालला. सो जाऊया आता पुढे. इथे एवढी थंडी आहे की सगळेजण जॅकेट घालून बसलेत. निके हाऊज द फिलिंग? सो आता मी नैनिताल स्टेशनवर काठगोदाम स्टेशनवर बाहेर पडलोय. बाहेर पडल्या तुम्हाला भरपूर लोक भेटतील. तुम्हाला कुठे जायचं असेल त्या सेकंड सोडला. शेअरिंग गाड्या पण आहेत, टॅक्सी आहेत, बसेस पण आहेत. शेअरिंग टॅक्सी जर पाहिजे असेल साधारण 200 रुपये आसपास ते पर पर्सन घेतात. बस तुम्ही बघितला तर बस साधारणतः 100 ते 80 ते 120 आसपास आहे. आम्ही ऑलरेडी गेले बाईक रेंटवाले पण तुम्हाला इथं आसपास भरपूर भेटतील. बाईक रेंटमध्ये स्कूटी आहे आणि मग गेअर गाडी आहे म्हणजे आपली बाईक्स आहे. बाईकचं रेंट असतं राहते साधारणतः 800 ते 1000 रुपयाच्या आसपास.
त्यात तुम्हाला गिअरच्या गाड्या येतात, म्हणजे बुलेटो वगैरे असतील तर त्याचं प्राइसिंग सीझन ऑफ सीझन कमी असं होत राहते. तर आता तर ऑफ सीझन आहे थोडा. सो स्कूटीचं आम्हाला पडलं आहे 400-450 आसपास, तेच 500पर्यंत तुम्हाला जाऊ शकतं. सो आता आम्ही बुकिंग केली ऑलरेडी इथे स्टेशनबरोबर, स्टेशनसमोर इथे. तिथून आम्ही जस्ट बाहेर आलो. बाहेर आलेल्याबरोबर समोर मिलिटरी गेट आहे. मिलिटरी गेटच्या साईडला द येलो बाईक म्हणून आहे. सो आमचं बुकिंग ते बाहेरकडे आहे, येलो बाईक. त्यांचं स्टार रेटिंग मी जास्त बघितलं होतं, चांगलं होतं बाकीच्यांपेक्षा. सो ते आहे. ते आता आमची बाईक येतील. बाईक आहेत 2 आमच्या. सो मोपेड काढा, कारण की लगेज पण असल्यामुळे बाईक बघतोय. आणि एक गोष्ट सांगतो, बाईक बघत असताना बाईक घेतली रेंट ना तुम्ही, तर त्याची एक शूटिंग प्रॉपर करून ठेवा. का? कारण की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये की ॲक्सिडेंट वगैरे झाला की नाही. तर त्यासाठी मी ती काळजी घ्या. बाईकची व्हिडिओ कंपल्सरी करून ॲक्सिडेंटल कुठे आहे किंवा काय ते काय असेल तर आपल्याला चेक होऊन जातं. फायनली आम्हाला बाईक मिळालेत आणि आता जाऊया आपण नैनिताल, रेडी टू गो. आता आम्ही बरोबर नाश्ता आणि चहा करायला थांबलो आहे आणि इथून मॅगी आता खाणार आहे. आणि शेकोटी बरोबर गावली आम्हाला. सो बरोबर शेकोटी करते, जरा शेकून घेतो कारण थंडी भरपूर आहे. हात पूर्ण गारटले, ग्लोव्ज घालून पण. अजून तर आम्ही निम्यावर नैनिताल अजून साधारणतः इथून 24 किलोमीटरच्या आसपास आहे अजून तरी. आम्ही निम्मा पण रोड अजून क्रॉस केला नाही. भूक लागले कारण काय पण खायला सकाळचं. चहा पितो, मॅगी करतो, नाश्ता खाऊन मग इथून वर जातो परत. या बरोबर पहाडोवाली मॅगी, आणि मॅगी एक नंबर आहे. तर या आहे पहाडो की कुल्लड चहा. तर फायनल आम्ही पोहोचलो नैनितालला. तर व्ह्यू दाखवतो नैनितालचा. हा आहे बरोबर भावली चौक मेन, आणि बरोबर समोर दिसते की नैनिताल लेक. व्ह्यू एक नंबर आहे. तर इमोजिन म्हणून हॉटेल गावले सापडले बरोबर लेक व्ह्यूसाठी. तर ही आहे आमची रूम, आणि बरोबर रूमच्या समोरच आहे हा व्ह्यू नैनी लेकचा. आणि समोर तिथे आहे तो मॉल रोड आहे. सो आता फ्रेश होतो आणि इथून आम्ही जातो पुढच्या रूटला. चलो. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, थंडी इकडे या साईडला भरपूर आहे. आत्ता टेम्परेचर बघितलं तर 16 टेम्परेचर आत्ता सध्या आहे. दुपारचे वाजत 1 तरी. रात्री टाईमला 4-5 नंतर परत टेम्परेचर पुढे जातं. म्हणजे रात्री टाईमला आता 2-3च्या आसपास पण टेम्परेचर जातं रात्री. सो काय लोकांना थंडीचा त्रास असतोय, तर त्यांच्यासाठी हे एक प्रोडक्ट आहे बॉडी वॉर्मिंग म्हणून. तर त्याचा आपण यूज करू शकतो. अशा पॅकेट येतात त्यामध्ये, एका पॅकेटमध्ये 5 पॅकेट येतात. तर एक पॅकेट टाईप आहे, पावडर आहे. हे काढल्यानंतर शेक करा आणि हे बॉडीमध्ये तुम्ही कुठे पण ठेवू शकता. पॉकेट असू दे किंवा जॅकेटमध्ये किंवा शर्टच्या आत ठेवू शकता. याने 8 तास बॉडी हीट राहते, म्हणजे पूर्ण कसं गरम वाफ येत राहते. सो ज्याला थंडीचा त्रास आहे ती लोक हे यूज करू शकतात. हे ऑनलाईनला ॲमेझॉन वगैरे मिळतं बॉडी वॉर्मिंग म्हणून. 550-700 आसपास प्राइसिंग आहे याचं. तर हे बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना थंडीचा त्रास आहे त्यांना, किंवा त्यांना थंडी सहन होत नाही त्यांच्यासाठी. तर आता आमचं सगळं आवरून झालं, रेडी झालं आहे. आता निघतोय डायरेक्ट कैचीधामला. आजचा तर डायरेक्ट आम्ही आता कैचीधामला. आजचा स्टॉप आमचा कैचीधाम राहणार आहे. आणि इथल्या आसपासचं जे फिरणार बाकीचे स्पॉट उद्या फिरणार आहे. सो आता 5:01. सो आता इथून जायला साधारणतः अर्धा-पाऊण तास लागेल कैचीधामला जायला, कारण की 20-25 किलोमीटर जास्त काय तर आहे. सो चला जाऊयात. जाताना पूर्ण घाटी लागते, सगळीच डोंगर. तर मी गाणं आठवलं, ये कहा आ गए हम पहाडो की वादिया. कसं वाटतंय? तो थंडी भरपूर आहे. बाहेर पडले तरी बी दुपारचे 2 वाजले तरी बी ग्लोव्ज आणि जॅकेट घालून फिरतोय आम्ही. सो नैनितालवर बाहेर पडल्यानंतरच दिवाली चौक आहे. दिवाली चौकातनंच कैचीधामला रोड जातोय. त्या साईडलाच बस स्टँड आहे. बस स्टँडवर तिथून कैचीधामला बसेस जातात, जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत. साधारणतः 50च्या आसपास तिकीट आहे, 50-60च्या आसपास तिकीट बाय कशामुळे काय जातं. इथून साधारणतः अर्धा तास लागेल, अर्धा-पाऊण तासचा टायमिंग आहे अजून. इथून पूर्ण घाट सेक्शन डोंगरातून रोड आहे पूर्ण. सो चला तर फायनली आम्ही आश्रमजवळ पोहोचलो, कैचीधाम आश्रम. आणि आश्रमच्याच पुढेच पार्किंग व्यवस्था आहे, ज्यात 2 व्हीलर आहे 60 रुपये 4 तासाला, आणि 4 व्हीलर म्हणला तर 100 रुपये काय तर 4 व्हीलरसाठी 120 4 रुपये 200 रुपये सॉरी, आणि 2 व्हीलरसाठी 60 रुपये पार्किंग.
आता इथूनच 2 मिनिटाच्या अंतरावर फक्त धाम आहे, म्हणजे आश्रम आहे निमकरोली बाबांचं. त्याचा प्रसाद घेऊन आम्ही पुढे जातो. तुळशीवरचे लड्डू घेतले, लाडू घेतलेत आणि त्याच्या बाजूला इथे चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे फ्रीमध्ये. त्या साईडनं इथून आज जायचं आपल्याला मंदिरात, म्हणजे आश्रममध्ये. तर आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि बाहेर पडल्यानंतर ना हा प्रसाद मिळाला आहे. छान आहे. आता कॅमेरा शूटिंगला अलाउड परमिशन नसल्यामुळे मोबाईल खिशात होता. सो तुम्हाला सांगतो काय काय मंदिर कसं दाखवतो. तर हा आहे मंदिर परिसर, म्हणजे आश्रम परिसर. बरोबर बाजूने नदी आहे वाहतेली. समोर दिसतंय तिथे वैष्णोदेवीचं मंदिर पण आहे. त्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे. आणि बरोबर त्या साईडला व्हाईट कलर दिसतंय ते आहे निमकरोली बाबांचं आश्रमस्थान. म्हणजे त्यांनी इथेच समाधी घेतली होती त्यांची. आणि त्यांना हनुमानाचा अवतार पण बोललं जातं. आणि मोठमोठे बिझनेसमॅन म्हणजे फेसबुकचे CEO स्टार्क झुकरबर्ग्स आणि स्टीव्ह जॉब्स आहेत. मार्क झुकरबर्ग्स आणि स्टीव्ह जॉब्स. सो ते पण इथून गेलेत. त्यानंतर विराट कोहली पण इथून गेलेत. आणि मोठमोठे बिझनेसमॅन ते निवडून जातात इथे. भरपूर श्रद्धा आहे त्या बाबतीत लोकांची इथे. सो हे आहे उत्तराखंडचं नैनिताल. नैनितालमधला हे आहे कैचीधाम आश्रम. सो फायनल आमचं कैचीधाम आश्रम बघून झालं आहे. इथून आम्ही थोडा वेळ थांबतोय दर्शन घेऊन. आसपासचं थोडं फिरतोय आणि मग आमच्या पुढे वाटेल. आता आम्ही गाड्या लावल्यात रूमपाशी आणि फिरायला आलो आहे. आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे नैनितालचा. समोर पूर्ण जे हॉटेल्स आहेत सगळी पूर्ण डोंगरात बांधलेली आहेत. दिसत असतील तुम्हाला केवढा वर आहे बघा. सगळी हॉटेल्स आहेत आणि त्या साईडला मॉल रोड आहे. तर येलो नंबर प्लेट ज्या बाईक्स आहेत किंवा गाड्या आहेत तर त्या टॅक्सीमध्ये पडतात. सो मॉल रोडला गाड्या बाईक जाऊ शकत नाहीत किंवा जाऊ देत नाहीत. गेले जरी तर फाईन आहे. सो आम्ही बाईक पार्किंग करून आता चालत चालत मॉल रोड बघतोय. आणि व्ह्यू एक नंबर आहे. मस्त म्हणजे मस्त. वरती आलेली ट्रिप आमची वरती आहे. कारण पूर्ण बघितलं तर पूर्ण व्ह्यू आमच्या रूमवर एक नंबर दिसतोय पूर्ण डोंगरातला. आणि पूर्ण सगळे हॉटेल्स डोंगरात आहेत. क्लास. तर हा आहे मॉल रोड. मॉल रोड म्हणजे शॉपिंगचं सगळं आहे इथे सगळ्या साईडला रोडला. आणि इथून पुढंच तिथं त्या साईडला नैनादेवी मंदिर आहे. म्हणजे ह्या देवीच्या नावावरनंच नैनिताल बोलतात. आणि हा एरिया पूर्ण नैनिताल आहे. स्वतः आम्ही जातो इथं दर्शनाला देवीच्या. या आता मंदिराची एंट्री. तर हे आहे बरोबर नैनादेवी मंदिर. आता आल्याबरोबर हनुमानाचं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला तिथं नैनादेवीचं मंदिर आहे. तर देवीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलोय. आता इथून जातोय डायरेक्ट रूमवर. रूमपासनं देवीचं मंदिर आहे साधारण 1.5-2 किलोमीटरच्या आसपास. आम्ही चालू झालो आहे कारण की मॉल रोडला बाईक न्यायला अलाउड नाही, परमिशन नाही. सो चालू झालो आहे. आता इथून जातोय, जेवतोय आणि मग रूमवर जातोय. थंडी वाढत आली आहे. आता टेम्परेचर आले 7 वर आणि वाजलेत आता 7:30. रात्रीपर्यंत वाढेल, सांगता येत नाही, बघा किती होते. सो आजचा दिवस इथे स्टॉप करते. उद्या कुठं जायचं ते पण सांगतो तुम्हाला. थंडी एवढं आहे की रूममध्ये दव सुटला. पूर्ण तिथे वरले आलं तसे बारीक बारीक. हे वरती बघा पाण्याचं दव कसे आलेत. तर आज आहे नैनितालचा दुसरा दिवस. तर आज आम्ही जातोय हनुमानगडी आणि कोणता स्पॉट आहे दुसरा तो मुक्तेश्वर म्हणून आहे. मुक्तेश्वर साधारणतः इथनं 50 किलोमीटर आहे, 2-2.5 तास लागतील. आणि नैनितालपासूनच हनुमानगडी आहे ती साधारणतः 1-2 किलोमीटर जास्तच आहे. सो 1-2 किलोमीटर जास्त. सो आता तो करून मग मुक्तेश्वरला आहे. मुक्तेश्वर पूर्ण थंड आहे जास्त, इथल्यापेक्षा टेम्परेचर तिकडे जास्त कमी आहे. सो आता जाऊया. तर हनुमानगडीला आलो आहे. तिथं आहे जे हनुमानाचं मंदिर. तर या मंदिराची स्थापना निमकरोली बाबांनी केली होती. निमकरोली बाबा म्हणजे आपण काल गेलेलो कैचीधाम, तर त्या महाराजांनी ह्याची स्थापना केली आहे मंदिराची, हनुमान मंदिर. तर मंदिर परिसर एकदम मस्त आहे. असून हनुमानाची छोटी मोठी भरपूर मंदिर आहेत. महादेवाचं मंदिर आहे, वैष्णोदेवीचं मंदिर पण आहेत. निमकरोली बाबांचं पण तिथं स्थान आहे. बघण्यासारखं मंदिर परिसर भरपूर म्हणजे भरपूर मस्त आहे. आज फक्त कॅमेरा अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ काय करता येत नाही. बऱ्यापैकी इथे सगळेच मंदिर तेच आहे प्रॉब्लेम, ते मंदिरात शूटिंग करू देत नाहीत कोणत्याच.
चांगली गोष्ट आहे ती पण. व्हायरल गोष्टी होतात त्यामुळं लोक फोटोग्राफीसाठी नुसते जास्त येतात. देवाभक्तीसाठी देवासाठी कोण जास्त येत नाही. सो ते एक चांगलं आहे. सो आता इथून आम्ही जातो आहे मुक्तेश्वरला. जायच्या आधी नाश्ता पण करतो आधीमध्ये, कारण की आता वाजले 11. मुक्तेश्वरला यायला मला साधारण 2 वाजतील तरी. सो आता इथून निघतो. तर नाश्ता आला आमचा. त्यात पराठा, आलू पराठा आणि छोले भटुरे. मोस्टली इकडे पराठा आणि छोले भटुरे टाईप अशा टाईपच भाज्या भेटतात. आणि व्हेज भाज्या इथे दाखवल्या जाऊ. आलू, बैंगन मिक्स असं भालो आहेत. त्याला भाजी आहेत चालू. आहे चव चांगले. पराठा चांगला असेल सर इथला. आता आपण मुक्तेश्वरच्या रोडला आहे. मुक्तेश्वर अजून 30 किलोमीटर बाकी आहे. आणि बरोबर समोर हिमालय दर्शन आहे. हिमालय पर्वत दिसते समोरच बरोबर. क्लास नजारा आहे, क्लास एक नंबर. तर फायनली आम्ही पोचलोय मुक्तेश्वर मंदिराजवळ. सो इथला नजारा पण दाखवतो. थंडी उडी नाही या बाजूला. टेम्परेचर साधारणतः आता 19 आसपास टेम्परेचर आहे. वाजलेत साधारणतः 2 सव्वा आसपास झाले. तर बाईक पार्किंग केली आहे. समोर मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. आणि इथला नजारा पण दाखवतो. तर हे आहे मुक्तेश्वर महादेव धाम. आणि प्रसाद घेतला, बॅगा वगैरे ठेवला तिथेच, वजन नको म्हणून. हे तुझं काय ठेवणार आहेस? घाट सेक्शन पूर्ण आहे ॲक्च्युली. पूर्ण घाट सेक्शन 50 किलोमीटरच्या अंतरानं पूर्ण घाट. म्हणजे डोंगरातून रोड आहे, जरा सुद्धा प्लेन रोड नाही. त्यामुळे थोडं सगळ्यांना गरगरत आहे. गरगरते पण पूर्ण 50 किलोमीटर घाट आहे. ह्याला गरज आहे. हिने गाजवला आहे ट्रेन आणि हा घाट गाजवतोय. ऑब्विसली घाट सेक्शन तेवढा आहेच. 50 किलोमीटरचा पूर्ण घाट सेक्शन आहे. पूर्ण घाट सेक्शन पूर्ण डोंगरात, जरा सुद्धा प्लेन रोड नाही आहे. सो याला 2 तास लागले आम्हाला. आता इथून दर्शन घेतो, थोडं व्ह्यू बघतो. समोर आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर. आणि तिथून तिकडून हा व्ह्यू दिसतोय, खतरनाक व्ह्यू. बरोबर मंदिरात यायच्या आधीच ह्या साईडला एक रोड जातोय. हा रोड वरती जातोय, तो मंदिराचा रोड आहे मुक्तेश्वर मंदिराचा, महादेव मंदिर. आणि त्या साईडला खाली हा रोड आहे. हा रोड आता एक स्पॉट एक आहे, तर तो तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. मस्त स्पॉट आहे तो पण. तर हा आहे रॉक पॉइंट. मस्त असं व्ह्यू आहे इथून. इथून बरोबर हिमालय दिसते, हिमालय दर्शन समोर. पूर्ण हिमालय दर्शन, बर्फ दिसतो. मेन पॉइंट इथे आहे तो. हे खतरनाक. कारण ॲक्च्युली झाडामध्ये असल्यामुळं इथं रोपवेची पण ॲडव्हेंचर आहे. रॉकवरून तुम्हाला रोपवेने तुम्हाला तिकडे पण सुटतात. ही एक ॲक्टिव्हिटी आहे मस्त इथे. व्ह्यू बघत बघत रोपवेची एन्जॉयमेंट. तर मस्त एन्जॉय केला आहे इथं. व्ह्यू पॉईंट बघितलं मस्त. आता वाजलेत बरोबर 4:30. सो जायला परत 2 तास लागतील. थंडी पडेल
सो आम्ही जातोय परत आता नैनितालला रूमवर. तर जस्ट आता आम्ही रूमवर आलो. थंडी भरपूर आहे इथं. तिकडे थंडी वाजली नाही पण नैनितालला भरपूर थंडी आहे. सो जेवणाचं आता वाजले 7:30. जेवणाची आम्ही येताना घेऊन आलो आहे. भवाली म्हणून आहे स्पॉट. तर तिथून येताना आम्ही इकडची बिर्याणी स्पेशल कोणती रे ती? हां मुरादबादी चिकन बिर्याणी ती आहे. तर ती आणली आहे. सो आज तेच खाऊन गप झोपणार आहे. आज दमलोय भरपूर कारण की पूर्ण घाट सेक्शन होता. त्यामुळं बाईक तेवढ्या घाटानं ती ॲक्टिवा नेणं सोपं होतं तरी बी XYZ. सो दमलोय भरपूर. सकाळी गेलो तर संध्याकाळी आत्ता आलो आहे मी. सो आता खाऊन झोपतो. उद्या दिवस उद्या काय फिरायचं ते उद्या दाखवतो मला. तर आज आहे नैनितालचा आमचा 3रा दिवस. आणि आज कुठले कुठले स्पॉट? गोलदेवता आणि नैनिताल झू म्हणून 2 पॉईंट इथले जवळचेच आहे आसपास जात आहेत. बाकीच्या पसारा वगैरे त्यांचं हे आता आंघोळ करून आलाय. बाकीचा पसारा आहे सगळा पडलाय. सो आता नाश्ता करून आम्ही इथून बाहेर पडतोय. भरपूर फिरण्यासारखे स्पॉट आहेत तिथे पण शक्यतो जेवढे होतील तेवढे आम्ही करतोय. काल तरी 2 झाले. परवा पण आमचे 2 झाले. आज पण 2 होतील. साधारण 2 किंवा 3 आसपास आणि परत आहेत ते बघून. आणि पण कॅम्पिंगसाठी पण आहे पण कॅम्पिंगचा आम्ही करत नाही कारण कॅम्पिंग आहे तो कैचीधाम त्या साईडला आहे. सो आता इथं स्टे करून इथले स्पॉट फिरणार आहे. हे आमचं बुजगाव ना. हे बरं चला आवरा लवकर जायचं परत. पिके इतके हो क्या पिके. तर हे आहे आमचं हॉटेल इमोजी इन म्हणून. आणि इथूनच व्ह्यू दिसतोय तो पूर्ण नैनिताल लेकचा. आता आपण आलोय ते लवर्स पॉईंट म्हणून आहे. सो तो बघायला आलोय. रोडच्या बाजूला जा जवळ. खाली दरीच आहे सगळे पूर्ण कारण डोंगर एरिया असल्यामुळे दरीच आहे. तर खाली जाऊन बघूया कसा आहे तो. जास्त काय नाही नॉर्मली आपला दरीसारखाच पॉईंट आहे हा. जशी खाली दरी आहे पूर्ण आणि त्या साईडला जे पहाड आहे सगळे डोंगरच. पण व्ह्यू चांगला आहे. मस्त आहे व्ह्यू. तर इथंच घोड्याची पण राईड पण आहे अर्ध्या तासाची लवर्स पॉईंट जवळच. सो ती पण तुम्ही करू शकताय. तिथूनच पूर्ण असा ट्रेक आहे. साधारण अर्धा तास लागतोय फिरून यायला. सगळ्या पहाडातून फिरून आणतील ते. तर ते पण एक ॲक्टिव्हिटीज आहे इथे. तर ही आहे पहाडची भेल उत्तराखंडची. हा एक आयटम आहे सिट्टू म्हणून हिमालयातला. मोदक टाईप पनीर टाईप सगळं स्टफिंग आहे. एक प्रकारे मोमो टाईपच आहे पण वेगळं आहे थोडंसं. हिमालयन फूड आहे. सो ते पण आता ट्राय करतो आम्ही. सो एक बाईट घेऊन मला सांगा कसं लागतं ते. कसं आहे जस्ट लाईक कसं लागतंय मोमोज टाईप थोडंसं. ठीक आहे ना चांगला. इथले रोड आहेत ना ते असे पूर्ण डोंगरात म्हणजे कॉन्क्रीटचे केलेत पण खतरनाक आहेत. त्यात आणि चढ वगैरे बघितले ना तर हां चढ भरपूर आहे तिथं. आता मगाशी आम्ही आलो तर चढ भरपूर होता. त्यातनं ते 4 व्हीलर घालत आहेत. आणि आम्ही आता लेकपासून भरपूर वरती आहे. रोड खतरनाक आहेत. फायनली आम्ही झोपाशी आलो आहे आणि येताना मी आतल्या रोड लावलो आहे वरच्या पूर्ण. तर रोड पूर्ण डेंजर म्हणजे डेंजर आहे. 80-80 डिग्रीचे पूर्ण असे चढ आहेत. कशा काय गाड्या 4 व्हीलर चढतात लोक. त्यात 2 व्हीलर तर आमची कुतालती पूर्ण चढताना त्यात त्याला चुकीच नाही मग उतरून आम्ही गाड्या चढवालतो. त्यात रोड पूर्ण एवढा म्हणजे खतरनाक आहे ना खतरनाक. कशा काय राहत असतील काय माहिती ह्या भागात लोक गाड्या चालवतात. आणि पूर्ण रोड आहे तो सिमेंटचा आहे ऑब्विसली. त्यामुळं खतरनाक म्हणजे खतरनाक. सल्यूट आहे लोकांना राहणाऱ्या इथल्या. तर आता जातो मी झूमध्ये आत. तर हा आहे झूचा व्ह्यू आणि समोर आता झूची एंट्री आहे. त्याचं तिकीट आहे पर पर्सन 150 रुपये. तर बघूया वरती आहे का 150 रुपये घातलेले तिकीट आहे आणि झू आहे तिथे. चेकआउट. हा आहे तो आता सिल्वर फिजेंट. ओके भरपूर पक्षी देतात थोडे आहे पिंजऱ्यातल्या वरती पण फिरणं भरपूर आहे. तर दाखवत राहीन बघत राहा तुम्ही.
जाणार आहे बेंगॉल टायगर बघायला. लेट्स गो. कसा दिसतो समोरच बसलाय बरोबर. का झालं मग इथे मला दिसत ना क्लिअर. हा दिसला बेंगॉल टायगर. एवढे प्राणी आता तर अजून बघण्यासारखे इथं आहेत. शेरू भाई के साथ घूमेंगे अभी. चलो शेरू भाई. वेलकम टू शेरू भाई. शेरू राऊंड मारायला जेवलं जिरवाला जेवलेलं. आता आहे समोर बरोबर अस्वल म्हणजे हिमालयन अस्वल झोपलंय बघ कसं. सगळी इथं प्राणी आहेत सगळे हिमालयात जे दिसतात जास्त करून तेच आहेत. सो त्यांच्यासाठी जागा सगळी केली. दुसऱ्या इथे तर एक आहे होय. आता आहे बघणार आहे ते हिमालय गुरल. ओके हे हिमालयातले गुरल. आता आले पण बरोबर चित्त्या बघायला. हे समोर दिसत चित्ता लेपाड. हो डोळ बघ. हो डोळ कसं खतरनाक डोळे बघ. हे आहे हिमालयन भरल ब्लू शिप. झोपलाय आता बघायला तो रेड पांडा झोपलाय दिसत नाही. गुन्हीबाला झोपलंय. उठ बाळा. आहे रेड पांडा. होय कसलं मग. कुठं चाललात. हे आहेत काकड हिमालयन प्लस जास्त बर्फाळ प्रदेशात राहणार आहे. काय करायचं बाळा. समोर काय आहे हिमालयन सांबर. हलकी बाबा नाही तर लोकांमधील स्टॅच्यू बघायला. ऐकलं की राव. हे आहेत हरण डिअर. हा आहे लांडोर आणि सफेद मोर बघितला असेल भरपूर लोकांनी. सुंदर असा पांढरा मोर रेग्युलर मोर असतो तसा तो हा. आहे घार. हे आहेत पोपॅट. हा काय चाललंय. इकडे दोघ जण बसलेत तिकडे दोघ जण नवरा बायको बसलेत. मार तू हान बदेव मार तू. तर जो बघून झालाय बऱ्यापैकी चांगला आहे म्हणजे 150 रुपयाच्या मनाने. प्राणी जास्त नाही आहेत पक्षी जास्त आहेत. पक्ष्यांचे प्रकार प्राण्यांचे प्रकार म्हणा तर वाघ आहे बेंगॉल टायगर एक आहे चित्ता एक आहे आणि थोडेफार सांबार वगैरे आहेत. तर इथून आता मी जातोय खाली परत. पुढचा पॉईंट आता बघूया काय ते. वाजलेत 5:30 आसपास झाले असेल. तासभर लागला फिरायला. तर नैनादेवी मंदिरपाशी आलो मी. मार्केट काल फिरायला गावलं नाही म्हणून. सो हे सगळं मार्केट आहे नैनादेवी मंदिरच्या बाजूलाच. लेकच्या बाजूला पुढे आलं की सगळं मार्केट आहे कपड्यांचं ते. आजचं नैनादेवी फिरून आलं आमचं बाजार ते. आणि आता आलं जेवायला. तर आम्ही दोघं आहेत नॉनव्हेज आणि ही दोघं आहेत व्हेज. घासपूस खात आहेत. घासपूस म्हणजे पनीरची भाजी डाळ तडका आणि आमचं आहे चंगीचं चिकन आणि रोटी. टेस्ट करूया. हां आणि नान आहे सॉरी. टेस्ट कशी आहे चांगलं आहे ओके. तर जेवतो आणि आता जेवून जाणार आम्ही रूमवर. आजचा दिवस स्टॉप. तर आज आमचा शेवटचा दिवस. आज चेकआउट आहे. सो बॅगा वगैरे पॅकिंग झालं आमच्या. तर इथून आज जाता आता 2-3 पॉईंट आहेत ते करणार आहेत. गोलू देवता आणि बघूया मध्ये कुठले पॉईंट लागतील ते. तर संध्याकाळी काठगोदावरून आमची गाडी आहे दिल्लीसाठी. उद्या सकाळी आम्ही पोहोचणार आणि दुपारी दिल्लीवरनं कोल्हापूरसाठी सॉरी मिरजसाठी कोल्हापूरलाच. आता इथून आवरून आम्ही बाहेर पडतो चेकआउट करून. मग नैनितालचं बोटिंग आहे सो ते करून आम्ही पुढच्या पॉईंटला चेकआउट केल्याने बॅगा आम्ही ठेवलात तिथंच म्हणजे रिसेप्शनला ठेवलं. कारण की बाईकवरनं परत बॅग आम्हाला तिथून जाता येणार नाही सोड. आणि बोटिंगचं समोरच आहे तिथे.
सो आता बोटिंग करायला जातोय, थोडा बोटिंगचा एन्जॉय घेऊन मग आम्ही जातोय गुलदेवताला. गुलदेवता म्हणून मंदिर एक आहे, विवाह मूवी म्हणून एक आहे, विवाह मूवी माहिती असेल लोकांना. सो त्या मूवीमधलं शूटिंग तिथे झालं आहे. सो तिथे पण जातोय आज जाता आता. तर पहिला आता बोटिंग करतो, थोडा एन्जॉय करतो तिथं. नाश्ता वगैरे करून आम्ही 12-1-2च्या आसपास तिकीट निघतो. तो ऑरेंज कलरचा वार आहे बघ मस्त. तर बोटिंगला आलोय. पॅन्टल बोट आणि त्यांची पण एक बोट आहे. सो ती असेल अर्धा राऊंड मारायचा असेल तर 320 रुपये आहे. आणि फुल राऊंड मारायचं फुल लेक व्ह्यूचा तर 420 रुपये चार्जेस आहेत. हे जवळ 420 रुपये चार्जेस एका तासाला. त्याला साधारणतः पाऊण तास लागतो त्या बोटला. पूर्ण तुम्हाला ते लेक पूर्ण फिरून आणते. सो आम्ही आता हे घेतले कारण चव्हासाठी तासभर आमच्याकडे वेळ आहे. तर हा आहे आमचा बोटीतला व्ह्यू. बरोबर आम्ही आता बरोबर व्ह्यूमध्ये लेकच्या मध्ये आहे बरोबर सेंटरला. मस्त असं निळं क्षार आकाश, वरती सूर्य. ही काही कोण आहेत रे मध्येच. अरे मेरा छान. फायनली आमचं बोटिंग वगैरे करून झालं आहे. आणि आता आम्ही बापूंना भेटायला आलोय. नाही दादा हा आमचा शेवटचा दिवस इथला. इथून आता आम्ही जातोय काठगोदामला. तर बाय बाय नैनिताल. बाय बाय. ते होता पैसे आलोय. बाईक पार्क केल्या लगेच इथेच ठेवलं आहे. आणि थोडं लगेच इथं दुकानवर आहेत त्यांच्या इथं ठेवलं आहे. आणि हा प्रसाद घेतला आम्ही. आणि मंदिर इथंच वरते. त्याला चप्पल काढू नका. तिथे चप्पल काढतात सगळ्यांनी. ओके चला मंदिराच्या वरती जाऊया. तर शाहिद कपूरचा पिक्चर आहे मूवी विवाह म्हणून. तर त्याचं शूटिंग ह्याच मंदिरापाशी झालं आहे. मंदिरात वर आल्यानंतर पूर्ण घंटा दिसतात. प्रत्येक खांबाला घंटा बांधलेली दिसतात बघा. तर इथं एक इच्छा मागितल्यानंतर म्हणजे याच्या इच्छा असतील ना तर त्यासाठी एक घंटा बांधली जाते. मस्त घंटाच बांधलेले दिसतात मंदिरात. ही शपथ. नॅनो करोडच्या वर घंटा बांधले तिथं. आणि त्यापेक्षा जास्त आहेत अनगिनत. तर आमचं इथलं दर्शन घेऊन झालं आहे. सो आता इथून आम्ही जातोय खाली काठगोदामला. जायला साधारण 1.5-2 तास लागेल कारण 40 किलोमीटर आहे. घाट सेक्शन पूर्ण आहे. सो निघतो आता खाली. सो आता आम्ही आलो काठगोदामला. आणि आता आमच्या इथूनच गाडी आहे रात्री दिल्लीसाठी. सो ही आमची ट्रिप पर पर्सन 10,000च्या हिशोबाने चव्हाणची आम्ही 40,000 रुपये आमची ट्रिप टोटल झाली 8 दिवसाची. त्यात 4 दिवस आमचे येणे जाणेच झालं. आणि 4 दिवस आमचे पूर्ण नैनितालमध्ये. त्यात आम्ही बाईक रेंट केली होती. ते सगळं इन्क्लुडिंग सगळं धरून ट्रॅव्हलिंगचं सगळं कोल्हापूर टू दिल्ली, दिल्ली टू काठगोदाम सगळं टोटल मिळून आमचं सगळं राहण्याचं खाण्याचं धरून टोटल पर पर्सन 10,000 रुपये म्हणजे आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. आणि बघण्यासारखं भरपूर आहे इथं. स्पॉट भरपूर जवळ आसपास आहेत. जर तुम्ही फॅमिली वगैरे येत असाल तर ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. त्यानंतर कार्स आहेत, शेअरिंग टॅक्सी वगैरे आहेत. कपल वगैरे असाल, ग्रुप असाल पोरांचे तर बाईक तुम्हाला रेंट काठगोदामला तुम्हाला मिळते. किंवा हल्द्वानी पण आहे तिथून भेटते. नैनितालला जर आलं तर नैनितालला पण आहेत शेअरिंग वगैरे गाड्यातून. किंवा बाईक्स पण तुम्हाला रेंटवर मिळत जातात. आणि पूर्ण एरिया म्हणजे राहण्यासाठी पूर्ण भरपूर ठिकाणी जागा आहेत किंवा रूम्स आहेत, लॉजिंग वगैरे आहे चांगले. तर टेन्शन नाही. लक्षात फक्त ठेवा की शनिवार रविवार येत असाल तर गर्दी जास्त असते. वीकडेजला आला तर त्या टायमिंग चांगलं होईल. रूम रेंट साधारण 1,000 ते 2-3 हजारच्या आसपास तुम्हाला भेटून जाईल. खाण्याचं थोडं कॉस्टली थोडंफार पडतं पुढं मागं. पण ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय खाताय त्यावर. सो आता आम्ही निघतोय कारण की आमची रात्री ट्रेन आहे. जातोय थोडं इथलं तर काठगोदामला तर फिरणार आहे आम्ही. सो हा व्लॉग आपण इथं स्टॉप करूया. आणि व्लॉग कसा वाटला सगळ्यांनी कमेंटमधून सांगा. आणि काय तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती मी तुम्हाला मेसेजमध्ये टाकेन. तुम्ही मेसेज मला कमेंटमधून सांगू शकता. तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.